नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण ऐकतोय रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथा संग्रह म्हणजेच कबंध या संग्रहातील कथा. आजची आपली कथा आहे द्रष्टा. या कथेबद्दल मी तुम्हाला फार काही सांगणार नाही, कारण ह्यातलं जे स्पॉइलर आहे किंवा जे धक्कातंत्र देण्यासाठी जे कथेतलं आहे ते तुम्हाला लगेच कळून जाईल. त्यामुळे मी ह्याच्याबद्दल काहीही सांगणार नाही. तुम्ही ही कथा नक्की पूर्ण ऐका आणि मग आपण त्याच्याविषयी कथेच्या शेवटी बोलूयात. तर ऐकूयात आपली आजची कथा द्रष्टा. दिनांक 2 जुलै. काही माणसे देव का जन्माला घालतो तेच समजत नाही, किंवा ती अशी का जन्मली हेही समजत नाही. त्यांच्या आयुष्याला काहीही अर्थ नसतो. केवळ भुईला भार एवढेच त्यांचे कर्तृत्व. प्राण जात नाही तोवर जगणे हे त्यांचे कार्य. ती जगली काय मेली काय कुणालाच त्यांचे सोयर सुतक नसते. पंडित नजरेला पडतो तेव्हा नेहमी हे विचार माझ्या मनात येतात. आज ते डायरीत नमूद करून ठेवले एवढेच. पोलीस स्टेशनवरून परत येताना रोज मला पंडित दिसतो. वाड्याच्या अंगणात त्याने मुक्काम ठेवलेला असतो. काळोख पडून अगदी दिसेनासे होईपर्यंत तो तेथेच असतो. काहीही न करता नुसता बसूनच असतो. समोर कुठेतरी नजर लावून किंवा एखाद्या वेळी जमिनीवरच्या मुंग्यांची हालचाल न्याहाळीत तासनतास त्याचा हा चाळा चालतो. एखाद्या झाडाकडे देखील तो प्रहरभर टक लावून पाहत बसू शकतो. नाहीतरी त्याला दुसरे काहीच करण्यासारखे नाही. त्याला फारसे काही समजत नाही. बहुधा जन्मतःच. तसा तो कुणाला त्रासबीज देत नाही. आपले कार्यक्रम देखील व्यवस्थित आटोपतो. पण एवढेच. या पलीकडे त्याला बुद्धी वापरता येत नाही, लिहिता वाचता येत नाही. हातापायांच्या काड्या आणि अशक्त प्रकृती. त्यामुळे शारीरिक श्रमांच्याही उपयोगाचा नाही. गालाच्या वाट्या आणि शून्यांत नजर. हडकुळ्या शरीरावर चढवलेले बिनमापाचे ढगळ कपडे. त्यामुळे सोंग नुसते बुजगावण्यासारखे दिसते. उंची आणि हातपाय देखील तसेच लांब लचक. अधूनमधून सर्दी पडसे झाले की नाक वाहते, ते तो उलट्या पंजाने पुसून टाकतो. पण एरवी मुलगा तसा अस्वच्छ नाही. वयाची 18 वर्ष उलटून गेली, पण अजून दाढी नाही की मिशी नाही. आणि नाहीये तेच बरे आहे. नाहीतर दाढीचे खुंट वाढले की ध्यान अधिकच प्रेक्षणीय दिसेल. एक म्हातारी आई सोडली तर त्याला या जगात दुसरे कोणीच नाही. पूर्वीच्या थोड्या पैशांवर आणि 4 घरी निवडणे टिपणे करून ती दोघांचे कसे बसे चालवते. या वयात पोराचा आधार असायचा तर असले वेडसर ध्यान तिच्या गळ्यात आले. नशीब बिचारीचे. पंडित सारख्या खुळ्या मुलाविषयी मी आज डायरीत इतके का बरं लिहून काढले? खरे तर माझ्यासारख्या तरुण वयाच्या स्मार्ट पोलीस अधिकाऱ्याने डायरीत स्वतःच्या कर्तबगारीविषयी लिहायला हवे. आज आमचे सुप्रिटेंडंट माझ्यावर फार खुश होते. मी जुन्या फाईल्स चाळत असताना ते एकदम बाहेर आले. म्हणाले, शाब्बास, कामात असा इंटरेस्ट घेतलास तर लवकर बढती मिळेल. तुला बुद्धी आहे, विचारशक्ती आहे. अशी माणसं लवकर चमकतात. नाहीतर या लाईनमध्ये केवळ हडेहप्पीच फार रे. बस, आणखी काय लिहावे? स्वतःविषयी? मी एकटाच असतो. पंडितच्या वरच्याच माडीवर माझी खोली आहे. आज ना उद्या लग्नाचा विचार आहे, पण त्याआधी एक तरी प्रमोशन मिळायला हवे. अजून एखादी मुलगी मनात भरलेली नाही, नाहीतर तिच्याविषयी डायरीत लिहिले असते. या गावंढ्या गावात कुठून येणारे म्हणा मनात भरण्याजोगी मुलगी. गावात प्रतिष्ठितांची घरे 4 नाही तर 6, बाकी सगळी खेडवळ वस्ती. एक मात्र खरे की कामावरून येताना पंडित अंगणात दिसला नाही तर चुकल्यासारखे होते. मुक्या प्राण्याचा देखील लळा लागतो. मग पंडित तर माणूसच आहे. बाकी त्याच्यासारख्या खुळ्या मुलाचे नाव पंडित ठेवायचे म्हणजे विनोदच आहे. दिनांक 10 जुलै. आज एक गंमत झाली. पोलीस स्टेशनवर कुणीतरी पेढे दिले. मी एक खाल्ला आणि 2 खिशातच ठेवले. अंगणात पंडित दिसला आणि पेढ्यांची आठवण झाली. मी ते दोन्ही पेढे त्याच्या हातावर ठेवले. तो एकदम हसला. मला कसेसेच झाले. त्याच्या त्या हसण्यात अमाप हर्ष होता आणि विलक्षण भूकही होती.
कोणी पाठीवरून हात फिरवल्यावर जनावराची कातडी थरथरते, तसे त्याचे ते हसणे होते. वाटले आपण आजवर त्याची विचारपूस देखील केली नाही. हे चुकलेच. दोन्ही पेढे मटकावून तो मला म्हणाला, मला पेढे खूप आवडतात. मी मान डोलावली आणि वर गेलो. दिनांक 20 ऑगस्ट. गेल्या महिनाभरात माझी पंडितची बरीच दोस्ती झालीये. मला घरी परतायला उशीर झाला तर तो तक्रार करतो, जशी काही माझी वाटच पाहत असतो. त्याला बऱ्यापैकी बोलता येते. त्यातले सगळे सुसंगत नसते. एकच गोष्ट तो पुन्हा पुन्हा देखील सांगतो, पण म्हणजे तो अगदी साफ वेडा नाही एवढे तरी सिद्ध झाले. त्या पेढ्यांच्या प्रकारानंतर मी त्याला 3-4 वेळा खाऊ घेऊन आलो. 18-19 वर्षांचा पंडित खाऊ मात्र एखाद्या 3-4 वर्षांच्या मुलाच्या अधाशीपणाने खातो. दिनांक 5 सप्टेंबर. आज एक विलक्षण प्रकार घडला. अंगणात रोजच्या प्रमाणे माझी वाट पाहत पंडित बसला नव्हता. मीही आपल्याच तंद्रीत होतो, त्यामुळे मला काही विशेष वाटलं नाही. खोलीत आलो, दिवा लावला, पाणी प्यालो. आता युनिफॉर्म उतरणार इतक्यात कुणाची तरी चाहूल लागली. मी वळून पाहिले, दारात पंडितच उभा होता. मी त्याला आत बोलावले, तरी तो मुसमुसत दारातच उभा. शेवटी मी त्याला हाताला धरून आत आणले आणि माझ्यासमोर बसवले. बराच वेळ रडल्यासारखा त्याचा चेहरा दिसत होता. काय झालं पंडित? मी विचारले. तशी त्याला पुन्हा एक वार हुंदका फुटला आणि तो मुक्तपणे रडू लागला. मी त्याला थोडा वेळ तसेच रडू दिले. मग रडण्याचे कारण विचारले. आई आज दुपारी मेली, साप चावून. एवढे सांगून तो पुन्हा रडू लागला. ऐकता क्षणी मला धक्का बसला. दिवस पावसाळ्याचे होते. साप पुरुषांचे होते. साप चावून मरणे ही त्या भागातली मोठी अशक्यप्राय घटना नव्हती. तरीही आपल्या माहितीतले कोणी मेल्याच्या बातमीवर आपण एकदम विश्वास ठेवू शकत नाही. पण पंडितने मला सारा वृत्तांत सविस्तर सांगितला. आश्चर्य म्हणजे नेहमीचे त्याचे अडखळणे, वाक्यात चुका करणे, हे सारे आज पळून गेले होते. एखादा अत्यंत समंजस मनुष्य जितके व्यवस्थित वर्णन करील तितके त्याने केले. मग हे शहाणपण त्याच्या दुःखाने आले होते की आणखी कशाने, कोण जाणे. इंधनासाठी लाकूड फाटा गोळा करायला आज दुपारी त्याची आई रानात गेली होती. सर्पदंश होताच भीतीने अर्धमेली होऊन ती बोंबाबोंब करून पळत सुटली, पण वाटेतच बेशुद्ध होऊन पडली. आसपासच्या माणसांनी तिला ओळखून घरी आणले, पण तोवर ती काळी निळी पडली होती. सगळी मंडळी जमली, आपापल्या परीने उपचार करू लागली. मांत्रिकाला बोलावणे गेले, विष चोखणाऱ्यालाही निरोप धाडला, पण ते येण्याच्या आतच विष चढले होते. सगळी धावपळ फुकट गेली आणि पंडितची आई वारली. मरताना तिने आपल्या पाठीवरून हात फिरवला. हे सांगताना पंडित ढसढसा रडत होता. पंडितची हकीकत ऐकून मी सुन्न झालो. सारा प्रकार इतका अचानक होता की मला काही सुचेनासेच झाले. बरे एवढे सगळे होऊन दुपारी कोणीच मला कळवले नाही, ही देखील नवलाची गोष्ट होती. अगदी बघवत नव्हतं तिच्याकडे. चेहरा नुसता गडद जांभळा आणि तोंडातून फेस. पंडित भान हरपल्यासारखा बोलत होता. तू शांत हो पंडित, तू जरा शांत हो. मी त्याच्या पाठीवर थोपटीत त्याचे सांत्वन करू लागलो. आणि एकाएकी जे झाले त्याने मी जागच्या जागी उडालोच. खालून पंडितच्या आईने मारलेल्या हाका लख्ख ऐकू आल्या. पंडित, ए पंडित. क्षणभर माझा कानांवर विश्वासच बसला नाही, पण एवढ्या जिना वाजला आणि त्या पाठोपाठ पंडितची आई दरवाजात येऊन उभी राहिली. पंडित उठला आणि तिच्या पाठोपाठ मुकाट्याने चालता झाला. मी आ वासून त्या दोघांकडे पाहतच राहिलो. दिनांक 6 सप्टेंबर. काल रात्री मला बराच वेळ शांत झोप लागली नाही. पंडितने सांगितले ती निव्वळ थाप होती हे उघड झाले, पण पंडितला थाप मारण्याचे काय कारण, आणि ती देखील इतकी अभद्र, स्वतःच्या इतक्या जवळच्या माणसाविषयी. बरे,
पंडित सारख्या खुळ्या मुलाला एखादी खोटी गोष्ट रचून सांगता येणे कठीण, त्यातूनही ती इतकी बेमालूम तपशीलवार डोळ्यांसमोर दिसत असल्यासारखी. त्याच्यासारख्या अधू मुलाच्या डोक्याला तर राहूच देत, परंतु सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या मुलालाही ते कठीणच होते. आणि त्याचे अश्रू, ते हुंदके देऊन रडणे, ते सगळे नाटकच का? पण असे नाटक करण्याची त्याला गरजच काय? त्याला हा सारा प्रकार दुसरीकडे दिसला म्हणावे तर आईचे नाव घेण्याचे कारण काय? बरे, आज चौकशी केली, पण गावात असे काही घडल्याची बातमीच नाही. मग हे कोडे उलगडावे कसे? शेवटी मी त्याला बोलावून घेतले, खोटे बोलण्याचे कारण विचारले. मला वाटले तो नुसता खोड्यासारखा असेल, टाळाटाळ करील किंवा असे काही बोलल्याचे चक्क ना कबूल करेल. पण त्याने यातले काहीच केले नाही. तो मान खाली घालून गंभीरपणे म्हणाला, मला ते सगळं दिसलं, खरोखरच दिसलं. अरे, तुझी आई तर जिवंत आहे ना अजून? असेल, पण ती काल दुपारी मेली साप चावून. या पलीकडे आमची प्रश्नोत्तरे जाईनात. कितीही खोदून खोदून विचारले तरी तो पुन्हा पुन्हा हेच सांगत राहिला. आई जिवंत असल्याचे तो नाकबूल करीत नव्हता, आणि तरीही तिचे मरण प्रत्यक्षात पाहिल्याचा त्याचा दावा होता. त्याच्या मते या दोन्ही गोष्टी खऱ्या होत्या, आणि त्यातली विसंगती मला कळत होती, तशी काही ती त्याला जाणवत नव्हती. मी त्याचा नाद सोडून दिला. एवढेच मनात आले की परमेश्वराने त्याच्यासारखेच मलाही खुळे म्हणून जन्माला घातले असते तर या साऱ्याचा अर्थ लावण्याचा वेडा हट्ट माझ्या डोक्याने धरला नसता. शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्याच्या आईला विचारले, काल तुमच्या इथे काही विशेष घडलं का हो? विशेष म्हणजे? म्हणजे काही, कोणाला काही इजा? मी तरी आणखी काय बोलणार. नाही बाबा. का? नाही, पंडित म्हणत होता. मी घुटमळलो. तुम्ही काय त्या खोळ्याच्या नादी लागता? एवढेच म्हणून तिने मला वाटेला लावले. एकदा वाटले की पंडितने आपल्याला चक्क बनवले. तशी मनातून सगळ्या प्रसंगाची गंमतही वाटते. पण का कुणास ठाऊक यामागे काही अर्थ असेल अशी टोचणीही लागून राहिलीये, एवढे खरे. दिनांक 15 ऑक्टोबर. आज स्टेशनवरून आलो आणि पलंगावर अंग टाकले. जरा डुलकी लागली एवढ्यात कोणीतरी धाड धाड दार ठोठावले. जाग आली, पण क्षणभर काही समजेना. आलो म्हणेपर्यंत दरवाजा पुन्हा 4 वेळा वाजला. मग कोणाच्या पाठीमागे एवढा वाघ लागला होता कुणास ठाऊक. मी दार उघडले. बाहेर काळोख होता, आणि काळोखात पंडित भूतासारखा उभा होता. मी काही म्हणायच्या आधीच तो तडक खोलीत घुसला. कुठून तरी धावत आल्यासारखी त्याला धाप लागली होती. उभ्या उभ्याच मला म्हणाला, साने वकील आहेत ना? साने वकील, त्यांनी बायकोला नदीत ढकललं. मी त्याला खाली बसवले. शांतपणे विचारले, कुठून आलास तू? नदीवर गेलो होतो. बापरे, काय भयंकर प्रकार होता. अशी सुरुवात करून त्याने मला नदीवर पाहिलेला प्रकार सविस्तर सांगितला. सांगताना त्याचा हडकुळा चेहरा भीतीनं लांब होत होता. एकाच बल्बच्या अपुऱ्या प्रकाशात गालांवरचे खळगे अधिकच खोल झाले होते. डोळे भयाने तारवटले होते. हातांच्या मुठी वळत होत्या, असहाय्यपणे एकमेकांवर आपटत होत्या. मधून मधून अंगावर शहारे येत होते. त्याने पाहिलेला प्रकार तसाच अमानुष होता यात शंका नाही. साने वकील बायकोबरोबर सायकलवरून येत होते. वाटेत एके ठिकाणी त्यांनी सायकल थांबवली. इथं एक कडा तुटल्यासारखा झाला होता. खालून नदी बेफामपणे वाहत होती. बायकोला घेऊन साने वकील कड्याशी येऊ लागले. पण मध्येच तिला काय वाटले कुणास ठाऊक, ती वाटेतच थांबली. ते चल म्हणाले तरी येईना. शेवटी ते तिला ढकलू लागले. अखेरीस हिसकाहिसकी झाली. सान्यांची बायको ओरडू लागली, पण त्या आडवाटेला चिटपाखरूही नव्हते. बिचारीने बराच प्रयत्न केला, पण सान्यांनी शेवटी तिला नदीत ढकलले ते ढकललेच. तिची एक किंकाळी ऐकू आली. वाऱ्यावर पदर फडफडला आणि पुन्हा सगळीकडे शांत झाले. तू काय केलंस मग? मी काय करणार, मी नुसता पाहत होतो. सान्यांनी तुला पाहिलं नाही? नाही, म्हणजे मी त्यांना दिसलो नाही. पंडित अत्यंत शहाण्यासारख्या विचारलेल्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे देत होता.
मला गेल्या महिन्यात त्याने मारलेल्या थापेची आठवण झाली. त्याही वेळी त्याने असेच नाटक केले होते. तेव्हा दुःखाचे, आता भीतीचे, पण अभिनय कौशल्य तेच होते. तपशीलवार वर्णन करण्याची हातोटी तीच होती. मरणाच्या बातम्या देताना या अर्धवट मुलाच्या अंगात हे शहाणपण येते कुठून? पण गेल्या वेळेच्या अनुभवाने मी शहाणा झालो होतो. त्यामुळे पंडितच्या थापेने मी यावेळेस फसलो नाही. त्याच्या बातमीविषयी फारसे कुतूहलही दाखवले नाही. येईन पाहून, एवढेच आश्वासन मी त्याला दिले. पण तेवढ्यानेही त्याला खूप हुशारी वाटली. नक्की या हा पाहून, असे म्हणून तो जायला निघाला. आता तो पुन्हा नेहमीसारखा खोळाबावळा दिसू लागला होता. जरा थांब, मी म्हटले. मी कोटाच्या खिशातून एक पुरचुंडी काढली. हे घे पेढे, तुला आवडतात ना? तो नेहमीसारखेच हिरड्या दाखवीत हसला. पेढे घेतले आणि ते तिथल्या तिथे खाऊ लागला. तो गेल्यावर मी उठलो. सहज गावात चक्कर टाकून यावी अशा विचाराने. पंडितच्या बातमीत तथ्य नसणार हे मला माहीतच होते. तसे नसते तर मी मरणाची बातमी घेऊन आलेल्या माणसाला पेढे दिले असते का? आणि त्यांनी तरी ते हसत हसत खाल्ले असते का? तरीही म्हटले, साने वकिलांकडे एक चक्कर मारून यावी. मुद्दामच मी अंगावर युनिफॉर्म चढवला. साने वकिलांची आणि माझी ओळख अगदी अलीकडची, म्हणजे गेल्याच महिन्यात गणपतीला त्यांच्याकडे गेलो तेव्हाची. साने काळा कुट्ट आणि धिप्पाड माणूस. आपल्या बायकोला तो फुलासारखे जपतो. ती आहे ही नाजूक, गोरीपान, लहान खुरी, जुईच्या फुलासारखी. दोघांमध्ये वयाचे अंतरही बरेच असावे. मी गेलो तेव्हा साने आरामात तंगड्या पसरून पेपर वाचित बसले होते. मला पाहताच त्यांनी अदबीने उठून आगत स्वागत केले. मी कशासाठी आलो असेन याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. आलो होतो सहज इकडे, म्हटलं जरा विचारपूस करून यावी. काय, वहिनी काय करतायत? मी विचारलं. त्याबरोबर त्यांच्या कपाळाला आठी पडली. आय, घरात काम करते. कोणी आपल्या बायकोची चौकशी करावी हे सान्यांना बरोबर वाटले नसावे, पण ते फारसे दिसू न देता त्यांनी घरात साथ दिली. अगं, 2 कप चहा आण करून मस्तपैकी. आमच्या गप्पा रंगात आल्या आणि ती चहा घेऊन आली. क्षणभर मी तिच्याकडे पाहतच राहिलो. इतकी सुंदर कोमल तरुणी या केसाळ प्राण्याबरोबर संसार करते हे मला खरेच वाटेना. साने खाकरले तसा मी भानावर आलो. ते माझ्याकडे पाहत होते या कल्पनेने मी भांबावलो. काहीतरी उडत उडत बोलून मी त्यांचा निरोप घेतला. दिनांक 16 ऑक्टोबर. एकूण ही देखील पंडितची एक थापच निघाली. दुसऱ्याच्या मरणाच्या बातम्या सांगण्याची ही काय विकृती त्याच्यात हे सांगणे कठीण आहे. विकृती म्हणावे तर नेमक्या तेवढ्याच वेळेस तो नेहमीपेक्षा कितीतरी अधिक समजदार वाटतो. हे कसे शक्य होत असेल? पण यावेळेस मी गेल्या खेपे इतका विचार केला नाही. एक न उलगडणारे कोडे म्हणून मी ही बाब मनाच्या एका कोपऱ्यात टाकून दिली. बाकीचे मन दुसऱ्याच एका गोष्टीने व्यापले होते. काल रात्रीही मला चांगली झोप लागली नाही. ओळखीच्या केमिस्टकडून आणलेल्या झोपेच्या गोळ्यांची बाटली घरात होती म्हणून बरे. पण या निद्रानाशाचे कारण पंडित नव्हता. हातात चहाचे कप घेतलेल्या सान्यांच्या बायकोची मूर्ती पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर येत होती. इतक्या सुंदर तरुणीचे मरण कल्पनेत देखील आणणाऱ्या पंडितचा मला विलक्षण राग आला. दिनांक 23 ऑक्टोबर. आज दुपारी पंडितची आई वारली, अगदी अचानकपणे, साप चावून. एकूण एक प्रकार पंडितने सांगितल्यासारखा झाला. इंधन आणण्यासाठी रानात गेली असताना तिला सर्पदंश झाला. उपचार करण्यापूर्वीच ती मेली. मरताना सारे बळ एकवटून तिने पंडितच्या पाठीवर हात ठेवला. जणू त्याच्यामध्येच काय तो तिचा प्राण अडकला होता. पण यावेळेस पंडित बिलकुल रडला नाही. त्याच्या लेखी हे सारे एकदा होऊन गेले होते. त्यावेळेस त्याने पोटभर रडून घेतले होते. आता रडण्याची गरजच नव्हती. एखादी जुनी आठवण यावी तितक्या त्रयस्थपणाने त्याने सारे दुःख सहन केले, कोरड्या ठाक डोळ्यांनी. काय असावा हा प्रकार? मी हतबद्ध झालोय. दिनांक 24 ऑक्टोबर. काल रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा नाही. अचानक पंडितचे कोडे मला उलगडल्यासारखे झाले. रात्रभर विचार करून मला काही उत्तरे सापडली आहेत. पंडितला आईचा मृत्यू
आधीच दिसला होता. त्यावेळेस तो घडलेला नव्हता म्हणून मला तो खोटा वाटला. पण तो खोटा नव्हता, फक्त भविष्यात घडावयाचा होता. पंडित खोटारडा नाही, पंडित द्रष्टा आहे. एकदम एका प्रश्नाचे उत्तर मिळाले. पूर्वी कधीतरी मी डायरीत लिहिले होते की देव पंडितसारखी माणसे का जन्माला घालतो. आपल्याला कळत नसेल, पण या माणसाच्या अस्तित्वाचा हेतू वेगळा असेल. देवाने या माणसाला सर्वसाधारण बुद्धीसुद्धा दिलेली नाही, पण एक असाधारण शक्ती दिलीये. ही शक्ती कदाचित त्याची त्याला देखील माहीत असेल नसेल, पण ती त्याच्यात आहे. मरणाचा कानोसा त्याला इतर कुणाच्याही आधी लागतो. बापरे, हाऊ टेरिबल. हे लिहिता लिहिता एकदम एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. पंडितचे दुसरे भविष्य. म्हणजे साने वकिलांनी बायकोला नदीत ढकलून ते देखील आज ना उद्या खरे होणार. नाही, असे होऊन चालणार नाही. दिनांक 25 ऑक्टोबर. काल डायरी लिहिता लिहिता मी अर्धीच सोडून पंडितकडे धावत गेलो. मी विसरलोच होतो. आईला पोहोचवल्यानंतर गावातले कोणीतरी त्याला आपल्या घरी घेऊन गेले आहे. मी तसाच परतलो. सारी रात्र विलक्षण बेचैनीत घालवली. शेवटी झोपेची एक गोळी घेतली तेव्हा कुठे झोप आली. आज मी निश्चय केला, मी पंडितचे भविष्य खोटे ठरवणार आहे. रोहिणीला मी तसे मरू देणार नाही. रोहिणी, एकदम हे नाव कसे लिहिले गेले? तिचे नाव रोहिणी हे मला कसे माहीत झाले? रोहिणी, किती सुंदर नाद आहे या नावाचा. रोहिणी. दिनांक 28 ऑक्टोबर. इच्छा तेथे मार्ग म्हणतात, अगदी तसेच झाले. साने वकिलांकडे आम्हा 4 प्रतिष्ठित लोकांना दिवाळीच्या फराळाला बोलावले होते. गप्पा रंगल्या होत्या. रोहिणी तांब्यातून मला पाणी देत होती. संधीचा फायदा घेऊन मी तिला हळूच सांगितले, उद्या दुपारी 3 वाजता घरी भेटा, महत्वाचं काम आहे. तिने हलकेच मान डोलावली. गप्पांच्या ओघात कोणीतरी माझा पत्ता विचारला. मी तो मुद्दामच तिला ऐकू जाईल अशा रीतीने समजावून सांगितला. ती गालातल्या गालात हसली. चतुर आहे. उद्या तिला बोलावले होते खरे, पण काय सांगणार? तुझा नवरा तुझा खून करणार आहे, सांभाळ असे. आणि याला पुरावा पंडितचे भविष्य, त्या खुळ्याचे. नाही, पंडित खुळा नाही. तो एक फार मोठा, फार वेगळा माणूस आहे. किती दिवसांत भेटला नाही, लहान मुलासारखा जवळ आला नाही. त्याला गोड आवडते. दिवाळीचे गोडधोड कोणी त्याला दिले असेल का? पण पंडित विषयी मला काहीही वाटत असले तरी तिला मी ते कसे पटवून देणार? तरीही तिला सावध करायलाच हवे. ते माझे कर्तव्यच आहे, एक पोलीस अधिकारी या नात्याने. दिनांक 30 ऑक्टोबर. काल दुपारी स्टेशनवरून सटकलो आणि घरी गेलो. बरोबर 3 वाजता रोहिणी आली. आज ती इतकी सुंदर दिसत होती. मला वाटते बाहेरच्या कपड्यांत आज मी तिला प्रथमच पाहत होतो म्हणून, किंवा कदाचित त्या राक्षसाच्या पहाऱ्यातून सुटल्यामुळे तिचा चेहरा अधिक प्रसन्न, अधिक मोकळा दिसत असावा. मला बोलायचे होते ते सारे राहून गेले आणि तरीही आम्ही दोघे जवळजवळ तासभर बोलत होतो. ती माडीवरची माझी एकांत खोली, बाहेर शांत पसरलेली दुपार, शरीरातून चढणारी एक मस्त सुस्ती आणि समोर बसलेले ते सुंदर चित्र, परखेपणामुळे अधिकच हवेसे वाटणारे. मला संयम ठेवणे कठीण जात होते. आम्ही निरोप घेतला तो पुन्हा भेटण्याचा वायदा करूनच. दिनांक 7 नोव्हेंबर. गेल्या आठवड्यात आम्ही 3 वेळा भेटलो. प्रत्येक भेट चोरटी होती, पण प्रत्येक भेट आधीच्या भेटीपेक्षा अधिक सुंदर होती. 1 दिवसाआड आम्ही भेटत आहोत तरीही ते अपुरे वाटते. यापुढे दररोज भेटायला हवे, ते देखील अपुरेच वाटणार. दिवसातून 2 वेळा 3 वेळा, दिवसाचा प्रत्येक क्षण. दिनांक 20 नोव्हेंबर. सुरुवातीच्या भेटीमध्येच रोहिणी माझ्याशी मन मोकळे करून बोलली. सानेसारख्या वृक्ष अहंमन्य माणसावर तिचे बिलकुल प्रेम नाही. स्वतःच्याही नकळत
ती माझ्यावर प्रेम करू लागली. मी मुंबईला ट्रान्सफर घेण्याचा प्रयत्न करीत आहे. एकदा का मी या गावापासून दूर गेलो की रोहिणी माझ्याकडे येऊ शकेल. आम्ही घटस्फोटाची रितसर नोटीस साने वकिलांना पाठवू. तूर्त तरी त्यांना आमचा बिलकुल संशय आलेला नाही. मी निरनिराळ्या निमित्तांनी त्यांच्याकडे जातो. पोलिसाचा माणूस आहे म्हणून ते माझ्याशी अदबीने वागतात. मला मानही देतात. माणूस तसा शेळपट आहे. कोणाचा खून करण्याइतके धाडस त्याच्या अंगात असेल असं वाटत नाही. हसली माणसे खून करीत नसतात, आत्महत्या करतात. दिनांक 22 नोव्हेंबर. साने वकिलांनी आत्महत्या केली, गळ्याभोवती दोरीचा फास लावून घेऊन. ही गर्दी जमलीये पाहायला, पंडित उत्साहाने सांगत आला. त्याच्या सांगण्याच्या पद्धतीने ती बातमी मला क्षणभर इतकी खरी वाटली की मी जागचा उठलो देखील. मग मी पुन्हा खाली बसलो. पंडित सांगतो ती बातमी नसते, भविष्यवाणी असते. म्हणजे असे समजायचे, कारण त्याच्या द्रष्टेपणावर आता माझा फारसा विश्वास राहिलेला नाही. एकदा एका योगायोगाने त्याचे शब्द खरे ठरले, पण नेहमी तसे होत नाही. ते दुसरे भविष्य. घरात कोणी नव्हते, एकटे साने वकील होते. पंडित सविस्तर वर्णन करीत होता. माझ्या डोळ्यांसमोर पुढचे चित्र दिसू लागले. रोहिणी मुंबईला माझ्याकडे निघून आलीये. साने वकील संतापाने आणि निराशेने वेडेपिसे झालेले आहेत. त्या संतापाच्या भरातच ते गळफास लावून आत्महत्या करतात. पंडितचे हे भविष्य खरे ठरण्याची शक्यता आहे. आणि मला एकदम आठवले, साने वकील या वेळेस खरोखर एकटे असतील. रोहिणी माहेरी गेलीये. शेजारच्याच गावी तिचे माहेरे. लिहून ठेवायला लाज वाटते, पण क्षणभर आशा वाटली की पंडित म्हणतो तशी आत्ताच साने वकिलांनी आत्महत्या केलेली असेल तर. मी उठलो आणि तडक साने वकिलांकडे गेलो. साने काम करीत बसले होते. थोड्याफार गप्पा मारून घरी परतलो. रोहिणीचा विषय निघाला होता, पण मी मुद्दामच विशेष इंटरेस्ट दाखवला नाही. दिनांक 25 नोव्हेंबर. परमेश्वरा, अखेरीस ती भयंकर बातमी तुम्हाला ऐकवलीसच. आज संध्याकाळचीच गोष्ट. साने वकील सायकलवरून बोंब ठोकत गावात आले. म्हणे ते रोहिणीला तिच्या माहेरून घेऊन येत असताना नदी किनाऱ्यावर सायकल कलंडली आणि रोहिणी नदीत पडली. ठोंगी माणूस रडत होता, ओरडत होता. सगळे लोक हळहळत होते. मी अवाक्षरही बोललो नाही, पण पोलीस रुटीन म्हणून ऍक्सिडेंटच्या जागी जाऊन यावे लागले. तो बदमाश मारीत होता त्या सगळ्या थापा ऐकून घ्याव्या लागल्या. घरी येऊन मी सुन्न पडलोय. झाले ते खरेच वाटत नाही. जाऊ द्या, आता माझ्याने पुढे लिहवत देखील नाहीये. दिनांक 27 नोव्हेंबर. आज दिवसभर मी ड्युटीवर गेलोच नाही. सिक नोट पाठवली आणि घरीच झोपून राहिलो. अचानक जाग आली तर पंडित उभा. काय दचकलो मी. आता तर तो भूतासारखाच दिसत होता. आई गेल्यापासून त्याचे अधिकच हाल झालेत. चेहरा राखाडी झालाय. हातापायांची नुसती हाडेच दिसतायत. ते पाहून मला भडभडून आले. तू आजपासून माझ्याकडेच राहा पंडित, मी त्याला म्हटले. राहशील? त्याने मान डोलावली. आज काय सांगायला आलास बाबा? कोणाची बातमी? मी अर्धवट गमतीने व अर्धवट दुःखाने म्हटले. माझीच, तो म्हणाला आणि हिरड्या दाखवीत हसला. म्हणजे? मी धसकून विचारले. आज तुम्हाला पेढे दिलेस, छान होते, मला आवडले. तू पेढे देत होतास आणि मी खात होतो. एवढंच दिसलं ना तुला? मग हरकत नाही. मी सुटकेचा निश्वास टाकला. मनातल्या मनात मी खट्टू झालो. कितीतरी दिवस मी पंडितला काहीच गोडधोड आणून दिले नव्हते. बिचाऱ्याला भास होत होता मी पेढे दिल्याचा. अचानक रोहिणीच्या आठवणीने एक कळ उठली. तुझं खरं झालं पंडित. त्यानं दावा साधला, तो जिंकला, मी म्हणालो. तो मेला, पंडित गळ्याची हात धरून म्हणाला. गळफास लावून घेतला त्यानं. नाही पंडित, मी पंडितला वर्तमान काळात आणण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत म्हटले. तो जिवंत आहे, पण मी त्याच्या गळ्याभोवती फास अडकवल्याशिवाय राहणार नाही. दिनांक 28 नोव्हेंबर. अपघाताच्या दिवसापासून साने वकिलांच्या घरावर पोलिसांची सक्त नजर आहे. मीच पोलीस सुपरिटेंडंटना सांगून तशी व्यवस्था करून घेतली.
साने वकिलांना आपल्या पापापासून दूर पळण्याची संधी मिळू नये म्हणून. आज संध्याकाळी मी सान्यांकडे गेलो. खिशात रिव्हॉल्व्हर होते. त्याचा उपयोग करण्यासाठी हात शिवशिवत होते, पण मी महत्प्रयासाने मनावर संयम ठेवला होता. साने काळोखात गुडूप बसून राहिले होते. त्यांचे सांत्वन करायला आलेले लोक नुकतेच गेले असावेत. त्यानंतर ते दिवा लावायला देखील उठले नसावेत. मला दारात पाहून ते थोडे दचकले. क्षणभरात त्यांनी मला ओळखले. ते दिवा लावू लागले. दिवा लावू नका. तुमचं तोंडही बघण्याची इच्छा नाहीये मला. मी त्यांना झापले. मी तुमचं सांत्वन करायला आलो नाही साने. मग मग काय हवंय तुम्हाला? माझ्या स्वराने वरमून साने म्हणाले. मी एवढंच सांगायला आलो साने, की तुम्हाला वाटतं तसं जग तुमच्या भूलथापांना फसलेलं नाही. निदान मी तरी फसलो नाहीये. मला चांगलं कळतंय की तुम्ही रोहिणीचा खून केलाय. काय? अहो बोलता काय हे? तो अपघात होता, माझी सायकल. बस बस, हे मला सांगू नका. मीच तुम्हाला सांगतो हा खून कसा झाला ते. तुम्ही सायकल थांबवलीत, नंतर रोहिणीला कड्याशी नेलत. पहिल्यानं तिच्या ते लक्षात आलं नाही. नंतर लक्षात येताच ती सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू लागली. तुम्ही तिला ढकलत ढकलत पुरे. कोण होतं तिथं? कोण होतं? एक साक्षीदार होता, पण तुम्हाला तो दिसणं शक्य नव्हतं. साने आता पुरते घाबरले होते. त्या काळोखात घुमणाऱ्या माझ्या स्वराने पछाडल्यासारखे झाले होते. मग मी काय करायला हवं होतं? बचावाच्या सुरात ते म्हणाले. तुमचे चोरटे संबंध चालू द्यायला हवे होते. तुम्हाला वाटलं मला संशय आलेला नाही, पण तुम्हाला कल्पना नाही. आतल्या आत मी नुसता जळत होतो. संधीची वाटच पाहत होतो. शेळपट माणसा, सूड घ्यायचा तर तू माझ्यावर घ्यायचास, पण तू मला घाबरत होतास म्हणून तू तिला नदीत ढकललंस. पण लक्षात ठेव, तू माझ्यापासून बचावणार नाहीस. उद्या सकाळपर्यंत तू अरेस्ट होशील आणि मग तुझ्या अब्रूची लक्तर लोंबवीत लोंबवीत दर दिवशी मरत मरत तेव्हा तरी फाशी जाशील. त्या काळोखात घुमून परत येणारा माझा आवाज ऐकता ऐकता मला वाटू लागले की आपण कुणातरी दुसऱ्याचेच शब्द ऐकत आहोत. माझ्याऐवजी दुसरेच कोणीतरी ही भडक नाटकी भाषा वापरून कुणातरी असहाय्य माणसाला दमात घेत आहे. चालले आहे हे सगळे एखाद्या भयंकर स्वप्नासारखे खोटे खोटे आहे. आम्ही दोघे कोणाच्या तरी नाटकातला पार्ट करीत आहोत आणि तिसरेच कोणीतरी आम्हाला ते करायला लावित आहे. मी आणि साने दोघेही शिकवलेली वाक्य म्हणत आहोत, एकमेकांना काटशह देत आहोत. दुसरेच कोणीतरी आम्हाला तसे करायला भाग पाडित आहे. मी धाडदिशी दार लावून घेतले आणि तिथून बाहेर पडलो. दिनांक 29 नोव्हेंबर. आज सकाळी अपेक्षित बातमी आली. साने वकिलांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. काल रात्री. ते मेल्याचा मला बिलकुल आनंद झाला नाही. किंबहुना त्यांनी रोहिणीचा खून केला याविषयी द्वेषाची भावना देखील माझ्या मनात आता उरली नव्हती. बिचारे साने वकील. कोणीतरी त्यांच्याकडून एक जॉब करवून घेतला. त्यांनी केलेला खूनही अटळ होता आणि त्यांचा मृत्यूही अटळ होता. ती दोन्ही मरणे आधीच ठरली होती. इतकेच नाही तर कोणीतरी ती पाहिली होती. आमच्या पंडितनेच. ती 2 आणि आणखी 1. परमेश्वरा, या माणसाला तू का जन्माला घातलेस ते मला आता नीट कळले. काहींचे आयुष्य स्वतःचा आकार घेते, काही दुसऱ्याच्या आयुष्यांना आकार देतात आणि मरणालाही. पंडित, ही भविष्य तू मलाच येऊन सांगायची? ही देखील आधीची योजनाच असायला हवी. रोहिणीचे मरण तुम्हाला सांगितले नसतेस तर मी त्या उद्देशाने सान्यांकडे गेलोच नसतो. तिची सुटका करायचे ठरवलेच नसते आणि सान्यांनी मग तिचा खूनही केला नसता आणि आत्महत्याही केली नसती. छे 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 पंडित, अरे हे द्रष्टेपण भयंकर आहे. तू दुसऱ्यांची मरणे पाहणार आणि मग ती खरोखरीची ओढवणार. हे फार धोक्याचं आहे पंडित. त्यातून तू हा असा खुळा, कुठेही काहीही बोलणारा. अरे मी म्हणून तुला समजू शकतो, पण लोक तुझे हाल हाल करतील. तुझ्या द्रष्टेपणाचा वाटेल तसा फायदा घेतील. फार हाल करतील तुझे आणि दुसऱ्यांचेही फार हाल करतील. मी माझ्याकडच्या बाटलीतल्या झोपेच्या गोळ्यांची अर्धी बाटली एका कागदावर उपडी केली. खिशातली पुरचुंडी काढली. त्यातल्या पेढ्यांचा एक लगदा केला
त्यात ती पूड मिसळली. पंडितला बोलावले. एखाद्या पाळीव जनावराप्रमाणे तो जवळ आला. पेढे पाहताच त्याचे डोळे चमकले. हिरड्या दाखवीत तो चेहराभर हसला. घे, हे पेढे घे. त्या लगद्याचा एक एक गोळा करीत मी त्याला भरवू लागलो. खा ना, पेढे खा हे. त्याने माझ्या गुडघ्यावर डोके टेकले. एखाद्या जनावरासारखा तो स्वस्थपणे डोके टेकून खाऊ लागला. माझ्या घशात आवंढा आला. त्याच्या डोक्यावर थोपटीत थोपटीतच मी त्याला पेढे भरवीत राहिलो. खाता खाता माझ्या मांडीवर डोके ठेवूनच तो कधीतरी झोपी गेला. ही होती आपली आजची कथा. द्रष्टा पंडितला भविष्यात होणाऱ्या मरणांविषयी आधीच कुणकुण लागे, जसे की त्याला स्वतःचे ही मरण दिसले होते. आपला लेखक त्याला स्वतःलाच पेढे देणार आहे आणि त्यातूनच त्याचे मरण होणार आहे हे पंडितला कळले नाही, पण आपल्याला मात्र कळले. अशी भविष्यवाणीच आधीच कळणे हे थोडं चुकीचं वाटतंय ना. कथा ऐकून तर अगदीच चुकीचं वाटतंय. आपण बऱ्याचदा असं ऐकत असतो की जे लिहिलं आहे ते होणारच आहे, मग ते कशा पद्धतीने होईल हे सांगता येत नाही. असाच काहीसा अनुभव लेखकाला आला असावा आणि ते होऊ नये म्हणून त्यांनी पंडितला कायमचं झोपवण्याचा निर्णय घेतला. कथा ऐकून फार हळहळ वाटते. पंडितविषयी तर प्रचंड करुणा वाटते. मी आशा करते की तुम्हाला या कथेचं वाचन आवडलं असेल आणि असेच सगळे व्हिडिओज पाहत राहा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. मला तुमच्याशी पर्सनली कनेक्ट व्हायला फार आवडेल. आणि जर व्हिडिओज आवडत असतील, वाचन आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.